नमस्कार, मी भास्कर म्हात्रे, जनरल सेक्रेटरी नवी मुंबई कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन. आपणास माहिती असेलच, प्रत्येक महिन्याला आपण वेगवेगळ्या विषयावर व्हिडिओ रेकॉर्डिंग करतो. सध्या स्वातंत्र्याचं अमृत महोत्सवी वर्ष मोठ्या प्रमाणात साजरं करण्यात येत आहे आणि त्या अमृत महोत्सवी वर्षाचं औचित्य साधून आपण आज कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आणि कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ह्या बाबतीत आपण मार्गदर्शन करण्यासाठी श्रीयुत श्रीप्रसाद परब सरांना इथे आमंत्रित केलेलं आहे. आपणास माहिती असेलच, श्रीप्रसाद परब हे कॉन्स्टिट्यूशन एक्सपर्ट्स आहेत आणि ज्यावेळेस लॉकडाऊन चालू झालं त्या लॉकडाऊनमध्ये कॉन्स्टिट्यूशन लेक्चरवर ऑनलाईन कार्यशाळा आयोजित केली होती. म्हणून मी श्रीयुत परब सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या श्रोत्यांना कॉन्स्टिट्यूशन आणि कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीबद्दल मार्गदर्शन करावं. धन्यवाद म्हात्रे साहेब. आणि आपला आजचा विषय आहे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आणि कोऑपरेटिव्ह सोसायटीज. मग ह्या दोघांमध्ये आपल्याला सिमिलॅरिटीज आणि कोऑपरेटिव्ह सोसायटी जो कायदा आहे तो कसा कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया संविधानावरती निर्भर आहे ते आपल्याला आज पाहायचा प्रयत्न करायचा आहे. 15 ऑगस्ट 1947ला ज्यावेळेला देश स्वतंत्र झाला त्यावेळेला आपले जे लीडर्स होते त्यांच्यासमोर एक मोठा प्रश्न असा होता की जर देशाला एक सूत्रामध्ये बांधून ठेवायचं असेल, म्हणजे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत जर एक सूत्रामध्ये देशाला बांधून ठेवायचं असेल तर त्यासाठी लॉ ऑफ द लँड लागेल आणि त्यालाच आपण बोलतो कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. आणि संविधान जर आपल्याला थोडक्यात शब्दामध्ये समजून घ्यायचं असेल, रादर जे आर्टिकल 1 पासून ते आर्टिकल 395 पर्यंत जे आर्टिकल्स आहेत ते आपल्याला थोडक्यात जर समजून घ्यायचे असतील तर त्यामध्ये अगोदर सुरुवातीला दिलेलं आहे प्रिॲम्बल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. आणि या 85 वर्ड्स ऑफ द प्रिॲम्बल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन डिफाईन्स द एंटायर कॉन्स्टिट्यूशन बिकॉज प्रिॲम्बल इज द सोल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. तो आत्मा आहे त्या कॉन्स्टिट्यूशनचा, जे संविधानामध्ये आर्टिकल 1 पासून आर्टिकल 394 आणि 395 पर्यंत जे लिहिलेलं आहे ते सर्व काही प्रिॲम्बल दर्शवतो. आणि ज्या वेळेला आपण कोऑपरेटिव्ह सोसायटीज रादर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा विषय बोलतो त्यावेळेला आपल्या डोळ्यासमोर येतो महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट, रूल्स आणि बायलॉज. आणि मग महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट जो आहे 1960चा हा संपूर्णपणे या संविधानावरती निर्भर आहे. कसा आहे तो आपण थोडासा पाहायचा प्रयत्न करूया. मग प्रिॲम्बल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन आपण एक्सप्लेन करताना, आपण त्याची फोड करताना आपला प्रिॲम्बल, आपलं संविधान जे आहे ते कोऑपरेटिव्ह सोसायटीजमध्ये कशा तऱ्हेने त्याला इंटरप्रिट करता येईल, म्हणजे कोऑपरेटिव्ह सोसायटीजला आपण त्या प्रिॲम्बलमध्ये ठेवून आपण पाहायचा प्रयत्न करणार आहोत की आपलं कोऑपरेटिव्ह सोसायटी या संविधानाबरोबर कसं निर्भर आहे. मग प्रिॲम्बलमध्ये असं सांगितलेलं आहे की वी द पीपल ऑफ इंडिया, सोर्स सांगितलेला आहे. सुरुवातीची ओळ जी आहे ती वी द पीपल ऑफ इंडिया म्हणजे लोकांनी निर्माण केलेलं हे संविधान आहे. हे कुठल्याही पार्लमेंटनी म्हणा असं निर्माण केलेलं संविधान नाही आहे. हे लोकांनी निर्माण केलेलं संविधान आहे आणि लोकांनी लोकांना दिलेलं संविधान आहे. शेवटची ओळ आहे वी गिव्ह टू अवर सेल्फ दिस कॉन्स्टिट्यूशन. मग सुरुवातीचा सोर्स नंतर नेक्स्ट जो पार्ट आहे म्हणजे वी द पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग सॉलमली रिझॉल्व्ड टू कॉन्स्टिट्यूट इंडिया इनटू सॉव्हरेन, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रॅटिक, रिपब्लिक, ह्या 5 शब्दांची जी फोड आहे ती आपण पाहायचा आता प्रयत्न करणार आहोत विथ रिगार्ड्स टू कोऑपरेटिव्ह सोसायटीज, कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीज. आणि मग सुरुवातीला असं म्हटलेलं आहे वी द पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग सॉलमली रिझॉल्व्ड टू कॉन्स्टिट्यूट इंडिया इनटू सॉव्हरेन. मग इंडिया सांगतं की आम्ही सॉव्हरेन आहोत, मी सॉव्हरेन आहे. सॉव्हरेन म्हणजे सार्वभौम, म्हणजे इंडिपेंडेंट. कुठल्याही एक्सटर्नल एजन्सीजला मला दबाव नाही आहे, माझ्यावरती त्याचा निर्भरता नाही आहे किंवा मी त्याच्यावरती निर्भर नाही आहे. एक्सटर्नल एजन्सीज मला इफेक्ट करत नाही, मी स्वतंत्र आहे. आणि सिमिलरली कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा जर आपण विषय घेतला तर तोच विषय जो आहे म्हणजे सॉव्हरेनिटीचा जो विषय आहे तो आपल्याकडे इथे दर्शवतो. आपणही आत्मनिर्भर सोसायटी, आत्मनिर्भर हाऊसिंग सोसायटीच्या वाटेने आपण वाटचाल करत आहोत आणि त्याप्रमाणे आपले लॉज जे आहेत ते फ्रेम झालेले आहेत. बाहेरचा हस्तक्षेप कमीत कमी व्हावा यासाठी सॉव्हरेनिटीचा कन्सेप्ट जो आहे तो कोऑपरेटिव्ह सोसायटीजमध्ये आलेला आहे. आपण ज्या वेळेला आर्टिकल 43B विश्लेषण करणार आहोत त्यावेळेला देखील आपण हा विचार बघणार आहोत की सॉव्हरेनिटी आर्टिकल 43B ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये कशी सांगितलेली आहे.
त्यानंतर जो नेक्स्ट स्टेप आहे तो आहे नेक्स्ट जो शब्द आहे तो आहे सोशलिस्ट. मग इंडिया सांगतं की आम्ही सोशल कन्सेप्टच्या बेसवरती आधारित आहोत आणि म्हणून आपल्याकडे इंडियामध्ये जर आपण बघितलं तर बँक नॅशनलायझेशन आहे, कूड कायदे आहेत किंवा डिमॉनिटायझेशन आहेत, हे सगळे सोशलिस्ट कन्सेप्टच्या आधारावरती अवलंबून आहेत. त्याचप्रमाणे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी अख्खाच्या अख्खा महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट जो आहे तो या सोशलिस्ट शब्दावरती अवलंबून आहे. म्हणजे सोशलिस्ट शब्दाचा खरा इंटरप्रिटेशन जर आपल्याला बघायचं असेल तर आपण बघतो महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीज, महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीजमधला ही जी हाऊसिंग सोसायटी आहे ही सोशलिस्ट तत्वावरती पूर्णपणे निर्भर आहे. नेक्स्ट शब्द जो आहे तो आहे सेक्युलर. मग सेक्युलरमध्ये इंडिया सांगतं की आय एम सेक्युलर. मग आपण पाकिस्तान जो आपल्या बाजूला देश आहे तो सांगतो की आम्ही इस्लामिक स्टेट आहोत, आम्ही इस्लाम रिलिजन जे आहे ते फॉलो करतो. आणि इंडिया जे सांगतं ते सांगतं की आय एम सेक्युलर, मी कुठलंही रिलिजन जे आहे ते फॉलो करत नाही, पण मी सर्व रिलिजनला इक्वली रिस्पेक्ट करतो. वेन इट कम्स टू रिलिजन आय एम न्यूट्रल असं इंडिया सांगतं. सिमिलरली इन महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्टमधले कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा जर विषय घेतला तर आपल्याकडे एक रूल 14 आहे महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज रूल्समध्ये 1961मध्ये रूल नंबर 14 आहे. आणि रूल नंबर 14मध्ये हा सेक्युलर कन्सेप्ट जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. तिथे क्लिअरली म्हटलेलं आहे की ज्या वेळेला आपण चेंज ऑफ नेम करतो सोसायटीचं त्यावेळेला इट शुड नॉट रिसेंबल विथ एनी ऑफ द कास्ट ऑर रिलिजन. म्हणजे इट इज इंडिपेंडेंट इररिस्पेक्टिव्ह ऑफ रिलिजन. नेक्स्ट शब्द जो आहे तो आहे डेमोक्रॅटिक. मग डेमोक्रॅटिकची जर आपण फोड केली डेमोस आणि क्रॅटिक तर डेमोस म्हणजे पीपल आणि क्रॅटिक म्हणजे रूल, लोकांचं राज्य. आपले जे हेड आहेत रिपब्लिक आणि पुढचा शब्द आहे रिपब्लिक, तर त्यामध्ये असं दर्शवतात डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकचा कन्सेप्ट जर आपण एकत्र बघितला तर रिपब्लिकमध्ये असं दर्शवलेलं आहे की आपले जे हेड आहेत म्हणजे ना आपण प्रेसिडेंट बोलतो ते इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, ते कुठल्याही प्रकारे नॉमिनेटेड नाही आहेत किंवा अपॉइंटेड नाही आहेत. त्याच प्रकारे हाऊसिंग सोसायटीचा विषय जर घेतला तर डेमोक्रॅटिक सेटअपवरती आधारित कन्सेप्ट आहे. म्हणजे दर 5 वर्षांनी इलेक्शन्स हे तुम्हाला मॅन्डेटरी घेणं गरजेचं आहे. दर 5 वर्षांनी लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी जे आहेत ते कमिटीमध्ये जातील आणि ते लोकांसाठी कामं करतील. त्याला आपण बोलतो इनडायरेक्ट डेमोक्रेसी. डायरेक्ट डेमोक्रेसी जी आहे ती स्वित्झर्लंडमध्ये आपल्याला पाहायला मिळते जिथे लोक स्वतःसाठी कायदे बनवतात. पण इनडायरेक्ट डेमोक्रेसीचा कन्सेप्ट जो आहे तो इंडियाने अवलंबलेला आहे. मग आपण आपले प्रतिनिधी जे आहेत ते आपण पार्लमेंटमध्ये पाठवतो, लेजिस्लेचरमध्ये पाठवतो आणि ते आपल्यासाठी कायदे जे आहेत ते बनवतात, फ्रेम करतात. त्याचप्रमाणे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीजमध्ये आपण आपले प्रतिनिधी पाठवतो कमिटी मेंबरच्या स्वरूपामध्ये आणि ते आपल्यासाठी जे हाऊसिंग सोसायटीचा ऑब्जेक्ट दिलेला आहे सेक्शन 154B-1 सब क्लॉज 17मध्ये ते ऑब्जेक्ट जे आहे ते आपल्यासाठी ते फुलफिल करतात कॉमन ॲम्युनिटीज अँड सर्व्हिसेस आपल्याला प्रदान करून. तर ह्याप्रमाणे डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकमध्ये इथे आपण म्हणतो की कुठल्याही प्रकारचा सेक्रेटरीचा मुलगा सेक्रेटरी होणं गरजेचं नाही आहे, चेअरमॅनचा मुलगा चेअरमॅन होणं गरजेचं नाही आहे. इथे जे आहे ते इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह्ज कमिटीमधनं निवडून मग त्याचे ऑफिस बेरर्स निवडले जातात. ह्याच तत्वांवरती आपण बघितलं की नेचर ऑफ इंडियन स्टेटमध्ये आपण ज्या वेळेला कंपेअर केलं कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीला तर आपल्याला हे कळलं की ह्या संपूर्णपणे ह्या संविधानिक तत्वावरती आपण निर्भर आहोत. नेक्स्ट पार्टमध्ये आपण हे बघूया की प्रिॲम्बलच्या नेक्स्ट पार्टमध्ये जे ऑब्जेक्टिव्ह्ज दिलेले आहेत इंडियामध्ये म्हणजे वी द पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग सॉलमली रिझॉल्व्ड टू कॉन्स्टिट्यूट इंडिया इनटू सॉव्हरेन, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रॅटिक, रिपब्लिक आणि त्यानंतर दिलेलं आहे टू सेक्युर इट्स सिटिझन्स जस्टिस, लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रेटर्निटी. ह्याचा जी सांगड आहे ती आपण कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी बरोबर घालण्याची प्रयत्न करूया. आणि मग जस्टिस पहिला शब्द जो दिलेला आहे तो आहे प्रिॲम्बलमध्ये जस्टिस. मग जस्टिस कुठल्या प्रकारे तर प्रिॲम्बल सांगतं सोशल जस्टिस, इकॉनॉमिक जस्टिस आणि पॉलिटिकल जस्टिस प्रदान करा. मग आपण मगाशी बघितलं सोशलिस्ट कन्सेप्टवरती पूर्णपणे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी जी आहे ती आधारित आहे. मग पुढचं आहे इकॉनॉमिक जस्टिस. इकॉनॉमिक जस्टिस मग आपल्याकडे इकॉनॉमिक जस्टिसमध्ये हाऊसिंग सोसायटीमध्ये आपण प्रत्येक मेंबरला इक्वल सर्व्हिस चार्जेस लावतो. सो दॅट इज अ कन्सेप्ट ऑफ इकॉनॉमिक जस्टिस इररिस्पेक्टिव्ह ऑफ द साईज ऑफ द फ्लॅट. त्याचा 1 BHK असो की 4 BHK असो त्याला सर्व्हिस चार्जेस जे आहेत ते इक्वली प्रदान करतो. दॅट इज इक्वॅलिटीचा जो कन्सेप्ट आहे तो आपण इथे इकॉनॉमिक जस्टिसमध्ये आणलेला आहे. पॉलिटिकल जस्टिस
पॉलिटिकल जस्टिस, मग आपल्याकडे रिझर्वेशन्स आहेत. ज्यावेळेला कमिटीचे इलेक्शन्स होतात त्यावेळेला आपल्याकडे रिझर्वेशन्स आहेत, रिझर्व सीट्स आहेत 5. मग 2 वुमेनसाठी राखीव आहेत, शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबसाठी 1 सीट राखीव आहे, VJNT साठी 1 सीट राखीव आहे आणि अदर बॅकवर्डसाठी 1 सीट आपल्याकडे राखीव आहे. सो इट इज अ पॉलिटिकल जस्टिस. नेक्स्ट शब्द जो आहे तो आहे लिबर्टी. लिबर्टी ऑफ थॉट, एक्सप्रेशन, बिलीफ, फेथ आणि वर्शिप. मग लिबर्टी जर आपल्याला पहिला शब्द जर आपण बघितला तर आपल्याला लिबर्टी जो नेतो आर्टिकल 19(1)(c) कडे, म्हणजे फंडामेंटल राईट्समध्ये आपल्याला घेऊन जातं कॉन्स्टिट्यूशन. आणि कॉन्स्टिट्यूशनच्या फंडामेंटल राईट्समध्ये आर्टिकल 19(1)(c) मध्ये असं सांगितलेलं आहे की इट इज अ राईट ऑफ एव्हरी सिटीजन टू फॉर्म एन असोसिएशन, युनियन और कोऑपरेटिव्ह सोसायटीज. हा जो कोऑपरेटिव्ह सोसायटी शब्द आहे तो पहिला फंडामेंटल राईट्समध्ये नव्हता. 97वी घटना दुरुस्ती 2011 मध्ये जी झाली त्यामध्ये हा कोऑपरेटिव्ह सोसायटीचा जो शब्द आहे तो पहिल्यांदा फंडामेंटल राईट्समध्ये इन्सर्ट करण्यात आला. मग आर्टिकल 19(1)(c) नी आपल्याला सांगितलेलं आहे इट इज अ फंडामेंटल राईट ऑफ एव्हरी सिटीजन टू फॉर्म अ कोऑपरेटिव्ह सोसायटी. फॉर्मेशन ऑफ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी इज नाव अ फंडामेंटल राईट. लिबर्टी ऑफ थॉट, एक्सप्रेशन, बिलीफ, फेथ आणि वर्शिप. नेक्स्ट शब्द जो आहे तो इक्वॅलिटीचा आहे. इक्वॅलिटी ऑफ स्टेटस आणि अपॉर्च्युनिटी. आपण इकडे मगाशीच बघितलेलं आहे, प्रत्येक मेंबरला आपण इक्वली चार्ज करतो सर्व्हिस चार्जेस. इक्वॅलिटीचा कन्सेप्ट आहे. इररिस्पेक्टिव्ह ऑफ द साईज ऑफ द फ्लॅट त्याला आपण इक्वल ट्रीटमेंट देतो वेन इट कम्स टू जनरल बॉडी. एक मेंबरला 1 वोट. दॅट इज अ कन्सेप्ट ऑफ इक्वॅलिटी ऑफ स्टेटस अँड अपॉर्च्युनिटी. नेक्स्ट शब्द आहे फ्रेटर्निटी. फ्रेटर्निटी assuring the dignity of individual and unity and integrity of nation. मग फ्रेटर्निटी हा शब्द आहे तो सांगतो अ स्पिरिट ऑफ कॉमन ब्रदरहुड. कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये आपण बघतो इट इज अ स्पिरिट ऑफ कॉमन ब्रदरहुड. इथे जे नेबर्स आहेत म्हणजे आपण इकडे एक ॲज अ फॅमिली म्हणून इकडे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये राहतो. आणि म्हणूनच आपण लास्ट व्हिडिओजमध्ये तंटामुक्ती निवारण हे बघितलं होतं. आणि त्यासाठी ऑनरेबल कमिशनरनी ज्यासाठी जे पूर्ण अभियान राबवलेलं आहे तंटामुक्तीसाठी त्याचा आपण गेल्या व्हिडिओमध्ये जो आहे तो पूर्णपणे अभ्यास केलेला आहे. मग हा तंटामुक्ती अभियान ह्यासाठीच आहे, या फ्रेटर्निटी शब्दावरती पूर्णपणे अवलंबून आहे. कारण फ्रेटर्निटी सांगतो अ स्पिरिट ऑफ कॉमन ब्रदरहुड. आपणही बघतो की ज्या वेळेला वेळ प्रसंग असतो त्यावेळेला पहिले आपले नेबर्स जे आहेत ते आपल्यासाठी धावून येतात, मग फॅमिली पाठीमागून येते. म्हणजे हा जो आहे हा कन्सेप्ट आहे स्पिरिट ऑफ कॉमन ब्रदरहुडचा. बऱ्याचशा हायकोर्टच्या जजमेंट्समध्ये देखील ह्या फ्रेटर्निटी कन्सेप्ट हाऊसिंग सोसायटी रिलेटेड वापरलेला आहे. तर अशा तऱ्हेने प्रिॲम्बलचं इंटरप्रिटेशन करताना आपण कॉन्स्टिट्यूशन, कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचं इंटरप्रिटेशन जे आहे ते पाहण्याचा प्रयत्न केला. मग अशी आपण एक उल्लेख केला सॉव्हरेनिटीचा आणि त्यावेळेला आपण म्हणत होतो की आर्टिकल 43(b)चा 97वी घटना दुरुस्ती 2011 मध्ये 3 गोष्टी ज्या आहेत त्या संविधानामध्ये विथ रिगार्ड्स टू कोऑपरेटिव्ह सोसायटी इन्सर्ट करण्यात आल्या. पहिली गोष्ट आपण बघितली आर्टिकल 19(1)(c) मध्ये फंडामेंटल राईट्समध्ये इन्सर्ट केली. दुसरी गोष्ट जी इन्सर्ट केली ती आहे डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये म्हणजे आर्टिकल 43(b) मध्ये इन्सर्ट केली. आणि आर्टिकल 43(b) मध्ये कॉन्स्टिट्यूशननी स्टेटला डायरेक्शन्स दिलेले आहेत विथ रिगार्ड्स टू कोऑपरेटिव्ह सोसायटी. दॅट इज प्रमोशन ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज. The state shall endeavor to promote cooperative societies. कशा तऱ्हेने प्रमोट करायचं आहे? बाय व्हॉलेंटरी सेटअप, ऑटोनॉमिक फॉर्मेशन, नंतर मग डेमोक्रॅटिक सेटअप आणि मग प्रोफेशनल मॅनेजमेंट. म्हणजे मग व्हॉलेंटरी फॉर्मेशन म्हणजे कुठलाही बळजबरीने कोऑपरेटिव्ह सोसायटी फॉर्म करणं गरजेचं नाही आहे. आपला स्वतःचा इनविल पाहिजे आणि मग आपण कोऑपरेटिव्ह सोसायटी फॉर्म करतो. ऑटोनॉमस बॉडी आहे. ऑटोनॉमस बॉडीमध्ये मगाशी आपण बघितलं सॉव्हरेनिटीचा कन्सेप्ट. बाहेरचा हस्तक्षेप कमीत कमी व्हावा, आपण स्वतःवरती निर्भर व्हावं, आत्मनिर्भर सोसायटी बनवावी, यासाठी आपले कायदे जे आहेत ते आपल्याला सपोर्ट करतात. रिसेंटली जो आपण बघितलं इलेक्शन संदर्भातला जो 250 मेंबरच्या लेस दॅन 250 मेंबरचा जो इलेक्शन रूल्स आपल्याकडे आले 6 एप्रिल 2021ला, तर त्या रूल्समध्ये असं दर्शवलेलं आहे की नाव यू कॅन अपॉइंट युअर ओन रिटर्निंग ऑफिसर ऑल्सो. म्हणजे तुम्ही इलेक्शन ऑफिसर देखील तुम्ही स्वतःचा अपॉइंट करू शकता. दॅट इज कॉल्ड अ कन्सेप्ट ऑफ आत्मनिर्भरता आणि दॅट इज कॉल्ड अ कन्सेप्ट ऑफ ऑटोनॉमस फंक्शनिंग.
नेक्स्ट आहे डेमोक्रेटिकचा आपण ऑलरेडी विचार बघितलेला आहे. 5 वर्षांनी दर 5 वर्षांनी इलेक्शन्स होतात, मॅन्डेटरी इलेक्शन्स आहेत. आणि नेक्स्ट स्टेप आहे प्रोफेशनल मॅनेजमेंटमध्ये आपण मग बघतो कोऑपरेटिव्ह सोसायटीजमध्ये अ कन्सेप्ट ऑफ एक्सपर्ट डायरेक्टर्स, फंक्शनल डायरेक्टर्स, आपल्या बायलॉ नंबर 115 मध्ये ते सगळं दिलेलं आहे. मग ह्या तऱ्हेने कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीजला जे आहे ते कॉन्स्टिट्यूशन जो आहे तो रिलेट करतो, जो आहे तो डॉमिनेट करतो आणि तो सांगतो जसं कॉन्स्टिट्यूशननी एक सूत्रामध्ये देशाला बांधून ठेवलेलं आहे त्याचप्रमाणे आपले हे जे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी जी आहे ती या सर्व मेंबर्सना एकत्र जी आहे ती एकत्र बांधून ठेवलेलं आहे. आणि म्हणूनच कन्सेप्ट ऑफ आत्मनिर्भरता आणि म्हणूनच कन्सेप्ट ऑफ तंटामुक्ती, म्हणजे आपण आपल्या ज्या तंटा आहेत त्या आपल्या लेवलवरतीच सोडवाव्यात, आपल्याकडेच मिडिएशन करावं, आपल्याकडेच आपण आर्बिट्रेशन कन्सिलिएशन करावं. ह्याच प्रयोजनासाठी तो तंटामुक्तीचं अभियान जे आहे ते आपण राबवलेलं आहे. आणि ह्या आझादीच्या अमृत महोत्सवावरती आपण ते अभियान जे आहे ते पूर्णपणे राबवू अशी आपण इथे सर्वांना विनंती करत आहोत. आपण नेक्स्ट पार्ट ऑफ व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपल्याकडे अजून एक कन्सेप्ट आहे हर घर तिरंगा. मग कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये हर घर तिरंगाचा कन्सेप्ट कसा राबवावा त्यासाठी आपण थोडंसं विश्लेषण करणार आहोत जे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत.